in this session I am going to explain static data members and member functions. Now see, we know class concept आपण बघितला आहे. तर क्लासमध्ये काय काय असतं? क्लास इज हॅव्हिंग टू मेंबर्स. मग मेंबर्समध्ये दोन टाईपचे मेंबर्स असतात, लाईक देर आर डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स. तर सपोज वी आर क्रिएटिंग एनी क्लास, लेट क्लास स्टूडेंट. Now class student is having two data members. Now currently we will consider two data members. दोन data members आपण consider करणार आहे. Let first one is roll number like int rm and second is suppose name, then char name of let 20. Now this is our class. Okay. Now या क्लासमध्ये दोन डेटा मेंबर घेतलेत आपण, रोल नंबर आणि नेम, आणि हे दोन्ही नॉन स्टॅटिक आहेत. आता आपल्याला कॉन्सेप्ट जो बघायचा आहे तो स्टॅटिक डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स बघायचं. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टॅटिक अँड नॉन स्टॅटिक? तर एकतर याच्या आधी जर तुम्ही स्टॅटिक कीवर्ड लावला तर दॅट इज द स्टॅटिक डेटा मेंबर. ओके, म्हणजे नॉर्मली दीज आर दी डेटा मेंबर्स, आणि याच्या आधी जर आपण स्टॅटिक कीवर्ड लावत असेल तर देन दॅट विल बी द स्टॅटिक डेटा मेंबर. नाव पब्लिक सेक्शनच्या इनसाइड आपण डिफरंट फंक्शन्स लिहिणार आहे. दोज आर कॉल्ड ॲज मेंबर फंक्शन्स. आता एक मेंबर फंक्शन लिहिलं, सपोज आय जस्ट वॉन्ट टू ॲक्सेप्ट स्टुडंट इन्फॉर्मेशन, तर आपण लिहिणार लाईक वॉइड लेट ॲक्सेप्ट म्हणून लिहिलं सपोज. तर दॅट इज, इथं मी पूर्ण कोड नाही लिहिते, जस्ट वॉइड ॲक्सेप्ट लिहिलं. यू कॅन डिफाईन फंक्शन इनसाइड क्लास, आउटसाइड क्लास, बोथ वेज आहे लिहिलं. आता सेकंड मेंबर फंक्शन टू डिस्प्ले. मग आता इथे हा क्लास डिक्लेअर करताना वी हॅव नॉट यूज स्टॅटिक कीवर्ड एनीवेअर. स्टॅटिक कीवर्ड जर तुम्ही याच्याबरोबर लावला तर हा स्टॅटिक होणार आहे, आणि जर याच्याबरोबर लावला तर हे स्टॅटिक मेंबर फंक्शन्स होणार आहे. दिस इज ओनली द कॉन्सेप्ट स्टॅटिक डेटा मेंबर अँड स्टॅटिक मेंबर फंक्शन. मग काय कॉन्सेप्ट कशासाठी दिला आहे? द फर्स्ट थिंग इज सी नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स. आत्ता करंटली आपण स्टॅटिक कीवर्ड यूज केला का नाही? तर नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज इन्स्टन्स मेंबर्स. इन्स्टन्स म्हणजेच ऑब्जेक्ट. इन्स्टन्स ऑफ अ क्लास म्हणजे ऑब्जेक्ट असं बोलतो ना आपण. तर नॉन स्टॅटिक म्हणजे आपण स्टॅटिक कीवर्ड लावलेला नाही आहे, आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्स्टन्स ऑर नॉन स्टॅटिक डेटा मेंबर. इन्स्टन्स आहेत म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टसाठी त्या डेटा मेंबरची सेपरेट कॉपी असणार आहे. रिमेंबर, म्हणजे प्रत्येक स्टुडंटचा डेटा तुम्ही कन्सिडर करा. समजा एक स्टुडंट, वन स्टुडंट इज अ ऑब्जेक्ट. एक स्टुडंट कन्सिडर केला तर तो एक ऑब्जेक्ट असणार आहे या स्टुडंट क्लासचा. सेकंड, सपोज यू हॅव क्रिएटेड एस टू ऑब्जेक्ट, म्हणजे सेकंड स्टुडंट, थर्ड स्टुडंट, फोर्थ स्टुडंट. तुम्ही जर डिफरंट ऑब्जेक्ट्स और डिफरंट स्टुडंट्स कन्सिडर केले तर त्या केसमध्ये जर तुम्ही रोल नंबर आणि नेम बघितला तर प्रत्येकाचं डिफरंट असणार आहे. कळतं आहे? प्रत्येक स्टुडंटचा रोल नंबर आणि प्रत्येक स्टुडंटचं नेम हे डिफरंट असणार आहे. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टसाठी या मेंबर्सची कॉपी डिफरंट पाहिजे. म्हणजे मी जर समजा याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, लेट S1, तर S1 ऑब्जेक्ट कसा असेल मेमरीमध्ये की याच्याकडे रोल नंबर पण असणार आहे आणि नेम पण असणार आहे. आपण आत्तापर्यंत असंच बघत आलो ना की ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट इज हॅव्हिंग ऑल दी डेटा मेंबर्स. हे आत्तापर्यंत बघत आलो का? तर आपण आत्तापर्यंत स्टॅटिक कीवर्ड यूजच नाही केला आहे. ओके, तर मग प्रत्येक इन्स्टन्स व्हेरिएबलसाठी त्या ऑब्जेक्टकडे सेपरेट कॉपी असते. म्हणजे काय की मी S1 क्रिएट केला, त्याच्याकडे पण रोल नंबर नेम असणार आहे. मी S2 क्रिएट केला सपोज, त्याच्याकडे पण रोल नंबर असणार आहे आणि नेम असणार आहे, आणि प्रत्येकाची व्हॅल्यू ही डिफरंट असणार आहे. कंपल्सरी रिमेंबर, म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ज्याची तुम्हाला सेपरेट कॉपी पाहिजे ज्या डेटा मेंबरची, त्याची प्रत्येकाची व्हॅल्यू सेपरेट असते. दोज शुड बी नॉन स्टॅटिक ऑर इन्स्टन्स डेटा मेंबर्स. कळतं आहे? पण अशी सिच्युएशन असू शकते ना की मला ऑल स्टुडंटचा समथिंग काउंट पाहिजे, ऑल स्टुडंट्सचा काउंट पाहिजे. मग तो एका स्टुडंटचा काउंट असतो का? नो, दॅट इज रिलेटेड विथ द क्लास. म्हणजे ऑल स्टुडंटचा काउंट म्हणजे तो डेटा मेंबर एकच पाहिजे ना, ऑफकोर्स, कारण तो ऑल स्टुडंटचा काउंट मेंटेन करणार आहे. देअर शुड बी ओनली वन कॉपी ऑफ दॅट डेटा मेंबर इनसाइड अ मेमरी. म्हणजे विथ ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट त्याची कॉपी नसणार आहे सेपरेट. अशा टाईपची जेव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट असते ते इन दॅट केस यू हॅव टू डिक्लेअर अ स्टॅटिक डेटा मेंबर. कळालं? स्टॅटिक डेटा मेंबर कधी? की जेव्हा तुम्हाला अशी नीड आहे की जे सगळ्या ऑब्जेक्ट्सला मिळून कॉमन एकच आहे, एकच डेटा मेंबर आहे. फॉर एक्झाम्पल काउंट ऑफ अ स्टुडंट्स. आता काउंट म्हणजे मी किती ऑब्जेक्ट क्रिएट केले याचा काउंट मला मेंटेन करायचं आहे. तर काय होईल?
की ह्या स्टुडंटचा काउंट ह्या स्टुडंटचा काउंट असं नाही आहे, ते ऑल स्टुडंट्सचा एकच काउंट असणार आहे ऑफकोर्स. तर त्या केसमध्ये तुम्हाला त्या टाईपचं व्हेरिएबल हे स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करावं लागतं, ना की इन्स्टन्स म्हणून. ऑलवेज रिमेंबर. म्हणजे हे रोल नंबर आणि नेम काय झाले, इन्स्टन्स व्हेरिएबल्स, इन्स्टन्स डेटा मेंबर्स म्हणू शकता. इन्स्टन्स डेटा मेंबर्स किंवा इन्स्टन्स व्हेरिएबल्स त्यांनाच तुम्ही काय म्हणणार आहे, नॉन स्टॅटिक डेटा मेंबर्स. ओके. आणि हा जो आहे काउंट हा सगळ्यांसाठी कॉमन पाहिजे आपल्याला, तर त्याला आपण म्हणणार आहे की स्टॅटिक. आणि कंपल्सरी रिमेंबर स्टॅटिक डेटा मेंबर्सची ओनली वन कॉपी असते मेमरीमध्ये, दॅट इज नॉट कनेक्टेड विथ ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट. म्हणजे हा याचा आहे याचा आहे असं नाही म्हणणार आहे आपण, हा ऑल सगळ्या क्लासचा आहे. कळालं. तर इन दिस केस यू हॅव टू डिक्लेअर दॅट व्हेरिएबल ॲज अ स्टॅटिक. सेकंड थिंग, अजून कुठे स्टॅटिक कॉन्सेप्ट असतो की समजा कॉलेज नेम आहे स्टुडंटचं किंवा स्कूल नेम आहे. ओके. समजा मला हा क्लास फक्त एकाच कॉलेजच्या स्टुडंटसाठी क्रिएट करायचं अशी माझी नीड आहे. म्हणजे मी हा क्लास कुणासाठी बनवला आहे, समजा एकाच कॉलेजच्या ऑल स्टुडंट्ससाठी मी हा क्लास बनवला. मग मला सांगा रोल नंबर नेम हे प्रत्येकाकडे वेगळं वेगळं असणार आहे, पण कॉलेज नेम सगळ्यांचं काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे जेव्हा सेम असते एखादे ॲट्रिब्यूट फॉर ऑल ऑब्जेक्ट्स ऑफ दॅट क्लास, व्हेनेवर व्हॅल्यू ऑफ एनी ॲट्रिब्यूट इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स, व्हेनेवर व्हॅल्यू ऑफ एनी ॲट्रिब्यूट इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट्स, कॉमन फॉर ऑल ऑब्जेक्ट्स. कळतं आहे. त्या केसमध्ये आपण ते ॲट्रिब्यूट ॲज अ स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करणार आहे. दोन केसेस कळाल्या कधी आपण स्टॅटिक यूज करणार आहे. नाव सी हिअर काउंट एक झालं, किंवा समजा तुम्हाला कॉलेज नेम स्टोअर करायचं आहे. हे कुठल्या केसमध्ये की जर समजा मी असं कन्सिडर करते की ऑल स्टुडंट्स आर फ्रॉम सेम कॉलेज आणि त्याच्यासाठीच फक्त हा आपण क्लास क्रिएट करतो, त्याच केसमध्ये फक्त याला स्टॅटिक म्हणून तुम्ही डिक्लेअर करू शकता. म्हणजे तुम्ही एकदाच कॉलेज नेम स्टोअर करून ठेवा, मग ते सगळेजण शेअर करणार आहे. कळतं आहे. तर दॅट इज व्हॉट लेट कॉलेज नेम इज ABC एनिथिंग, तर दॅट इज व्हॉट दॅट इज अ स्टॅटिक नाव. मग या टाईपची रिक्वायरमेंट असते तेव्हा आपण डेटा मेंबर्स जे पण काउंट आहे किंवा कॉलेज नेम आहे ते ॲज अ स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करणार. कळालं. मग करणार कसं डिक्लेअर, तर विथ द हेल्प ऑफ स्टॅटिक कीवर्ड, दॅट्स इट. पण लाईक दिस स्टॅटिक इंट काउंट असं घेतलं आपण. आणि कॉलेज नेम एक घ्यायचं आपल्याला, लाईक कॉलेज नेम विल बी द कॅरेक्टर ॲरे. करंटली आपण काय करूया, काउंट फक्त घेऊन मी पूर्ण प्रोग्राम एक्सप्लेन करते, कॉलेज नेमचं आपण नंतर कसं करायचं ते मी सांगते. नाव काउंट इज स्टॅटिक डेटा मेंबर अँड हाऊ टू डिक्लेअर इट इनसाइड दिस क्लास स्टॅटिक इंट CNT. ॲटोमॅटिकली जेव्हा एखादं व्हेरिएबल स्टॅटिक असतं तर त्याची इनिशियल व्हॅल्यू 0ला सेट होते. म्हणजे इनिशियल व्हॅल्यू काय असणार आहे याची, ऑफकोर्स 0. आता मला काय काय करायचं आहे, सी नेक्स्ट थिंग की आता हे ॲक्सेप्ट आणि डिस्प्ले. ॲक्सेप्ट आणि डिस्प्ले काय आहेत, एका स्टुडंटचा डेटा तुम्ही ॲक्सेप्ट करता किंवा एका स्टुडंटचा डेटा तुम्ही डिस्प्ले करता. म्हणजे दॅट इज रिलेटेड विथ अ पर्टिक्युलर स्टुडंट, नॉट फॉर होल क्लास. मला सांगा तुम्ही जेव्हा हे कॉल करणार आहे तेव्हा हाऊ टू कॉल दिस मेंबर फंक्शन. S1, सपोज देर इज अ S1 ऑब्जेक्ट, देन वी विल कॉल लाईक S1 डॉट ॲक्सेप्ट, देन S2 डॉट ॲक्सेप्ट, इन दिस वे. म्हणजे मग ॲक्सेप्ट कुणासाठी एक्झिक्यूट होणार आहे, फॉर S1. म्हणजे ॲक्सेप्टमध्ये तुम्ही काय कोड लिहिणार आहे की लाईक एंटर द रोल नंबर, देन सी इन RNO, एंटर नेम, सी इन नेम, या टाईपचे स्टेटमेंट्स तुम्ही ॲक्सेप्टमध्ये लिहिणार. मग ते कोणासाठी होतील, फॉर S1 कॉलिंग ऑब्जेक्टसाठी. म्हणजे मी जर हे S1साठी कॉल केलं तर S1चा रोल नंबर आणि नेम आपण त्या फंक्शन थ्रू सेट करणार आहे. S2साठी कॉल केलं तर दॅट इज फॉर S2. ओके. म्हणजे हे जे मेंबर फंक्शन्स आहेत ते कोणासाठी आहेत, ॲक्च्युली ऑब्जेक्टसाठी आहेत. मग दोज आर कॉल्ड ॲज इन्स्टन्स मेंबर फंक्शन्स, किंवा तुम्ही त्यांना नॉर्मल मेंबर फंक्शन असं आपण यूज करतो वर्डिंग. ओके. नाव नेक्स्ट. तर आता जर मला ऑल क्लाससाठी सम ॲक्टिव्हिटी करायची, ऑल क्लाससाठी कॉमन, फॉर एक्झाम्पल आय जस्ट वॉन्ट टू डिस्प्ले काउंट ऑफ अ स्टुडंट्स. मग काउंट ऑफ अ स्टुडंट्स मी S1चा काउंट थोडीच करणार आहे, मी क्लासचा काउंट डिस्प्ले करणार आहे ना. ओके. तर त्या केसमध्ये तुम्ही एक मेंबर फंक्शन असं लिहू शकता की जे तुम्ही क्लास नेम डॉटनं कॉल करू शकता. अँड दॅट टाईप ऑफ मेंबर फंक्शन यू हॅव टू डिक्लेअर विथ द हेल्प ऑफ स्टॅटिक कीवर्ड अगेन, अँड दॅट इज अ स्टॅटिक मेंबर
फंक्शन कॉन्सेप्ट कळतं आहे. मग आता इथे मेंबर फंक्शन कसं लिहिणार ते लाईक स्टॅटिक रिटर्न टाईप आपण वॉइडच लिहूया बिकॉज वी आर जस्ट डिस्प्लेइंग द काउंट डायरेक्टली डिस्प्ले तिथंच करणार आहे म्हणजे आउटसाईडला पण काही रिटर्न नाही करणार आहे. दॅट्स वाय डेटा टाईप ऑफ रिटर्न दॅट इज वॉइड. नेम ऑफ द फंक्शन इज डिस्प्ले काउंट म्हणून घेऊया आपण डिस्प्ले CNT आणि याच्यामध्ये काहीही पास करायची गरज नाही. कळतं आहे. नाव दिस इज अ स्टॅटिक मेंबर फंक्शन. दिस वन इज अ स्टॅटिक मेंबर फंक्शन. कळालं. आता इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर रोल नंबर आणि नेम याची कॉपी प्रत्येकासाठी सेपरेट असणार आहे प्रत्येक ऑब्जेक्ट करता लाईक दिस अँड दॅट्स वाय दीज आर नॉन स्टॅटिक नॉर्मल डेटा मेंबर्स. आणि जर तुम्ही CNT हे जर डेटा मेंबर कन्सिडर केला तर देर विल बी ओनली वन कॉपी ऑफ दॅट CNT. हिअर CNT वी हॅव रिटर्न इथं पण आपण CNT लिहूया CNT अँड इनिशियल व्हॅल्यू इज 0 अँड दिस वन इज अ स्टॅटिक. कळालं. नाव C म्हणजे रोल नंबर आणि नेम हा प्रत्येक ऑब्जेक्टसाठी सेपरेट असणार आहे आणि CNT मेमरीमध्ये एकच असेल दॅट इज नॉट रिलेटेड विथ एनी पर्टिक्युलर ऑब्जेक्ट ऑर इन्स्टन्स दॅट इज रिलेटेड विथ अ क्लास. दॅट्स वाय स्टॅटिक व्हेरिएबल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्लास व्हेरिएबल्स और क्लास डेटा मेंबर्स. क्लास असेल ना वर्ड तर व्हेरिएबल्स यूज करायचं आणि स्टॅटिक असेल तर त्याला आपण म्हणतो डेटा मेंबर. असं वर्डिंग येते दॅट इज जस्ट अ वर्डिंग बोथ आर सेम. कळतं आहे. तर आता इथे क्लास व्हेरिएबल्स और स्टॅटिक डेटा मेंबर्स अँड दीज रोल नंबर अँड नेम हे नॉर्मल डेटा मेंबर्स आहेत. दोज आर कॉल्ड ॲज इन्स्टन्स व्हेरिएबल्स. इन्स्टन्स व्हेरिएबल्स रिमेंबर द वर्डिंग कारण विचारताना एक्झाममध्ये असं पण विचारतात की एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन क्लास व्हेरिएबल अँड इन्स्टन्स व्हेरिएबल. तुम्हाला व्हेरिएबल म्हणल्यावर कन्फ्यूज नको व्हायला. व्हेरिएबल हा डेटा मेंबरसाठी कीवर्ड इथं वापरला आहे हे पटकन क्लिक व्हायला पाहिजे. ओके म्हणजे दीज आर दी इन्स्टन्स व्हेरिएबल्स. दीज आर दी मेंबर फंक्शन्स नॉर्मल अँड दीज आर दी स्टॅटिक मेंबर फंक्शन्स. यांनाच अजून काय म्हणणार तुम्ही क्लास मेंबर फंक्शन्स. क्लास म्हणजे स्टॅटिक हे ऑलवेज रिमेंबर. असं का म्हणलं आहे कारण ते ओव्हरऑल क्लाससाठीची ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपण ते मेंबर फंक्शन लिहिलं आहे बिकॉज डिस्प्ले काउंट इज नॉट रिलेटेड विथ एनी पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. डिस्प्ले काउंट इज रिलेटेड होल विथ द क्लास. टोटली क्लाससाठीच आहे ते. ओके म्हणजे हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड ऑफ दॅट क्लास हे आपण काउंट मेंटेन करणार आणि तो डिस्प्ले करणार. कळालं. दिस इज जस्ट अ कॉन्सेप्ट ऑफ स्टॅटिक डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स. पण आता हे इम्प्लिमेंट करावं लागेल आपल्याला. नाव हाऊ टू इम्प्लिमेंट दिस. ॲक्च्युली वी हॅव टू इम्प्लिमेंट दीज 3 मेंबर फंक्शन्स. नाव आता इथे क्लास आपला क्लोज केलेला आहे आपण अँड गिवन सेमिकॉलन. नाव मेंबर फंक्शन्स आता क्लासच्या आतमध्ये आपण डिक्लेअर केलेत अँड नाव वी हॅव टू डिफाईन इट आउटसाइड दी क्लास. नाव हाऊ टू डिफाईन मेंबर फंक्शन्स आउटसाइड दी क्लास विथ द हेल्प ऑफ स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. First return type is void. Function class name is student. Then scope resolution operator. Then function name is accept and bracket. That's it. कळालं. तर याच्यामध्ये तुम्हाला आता जो पण कोड लिहायचा आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ऑलवेज की आपण असं डिस्कस करतोय आतापर्यंत की क्लासच्या आउटसाईड पण करू शकता आणि इनसाईड पण करू शकता. पण जर सपोज एखाद्या क्लासमध्ये एखादं मेंबर फंक्शन आहे ज्याच्यामध्ये समजा लूपिंग कॉन्सेप्ट आहे वाईल वगैरे वापरलं आहे गो टू वापरलं आहे असं जर काही केलं किंवा रिकर्सिव्ह फंक्शन आहे तर ते फंक्शन तुम्ही क्लासच्या आतमध्ये डिफाईन नाही करू शकत. कंपल्सरी यू हॅव टू डिफाईन इट आउटसाइड द क्लास विथ द हेल्प ऑफ स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर. फॉर एक्झाम्पल सपोज आता याच्यामध्येच तुम्हाला स्टुडंटच्या 5 सब्जेक्टचे मार्क्स स्टोअर करायचे प्रत्येक स्टुडंटचे. मग काय करणार. एक डेटा मेंबर तुम्हाला असा डिक्लेअर करावा लागेल की दॅट इज अ ॲरे ऑफ 5 इंटीजर्स दॅट विल होल्ड मार्क्स. म्हणजे तुमचा इथं डेटा मेंबर काय येईल इंट लेट m ऑफ 5. कळालं. मग या केसमध्ये जेव्हा तुम्ही मार्क्स ॲक्सेप्ट करणार तेव्हा तुम्हाला कंपल्सरी काय करावं लागेल की लूप वापरावं लागेल. मग लूप कारण तुम्ही काय देणार मेसेज फर्स्ट एंटर रोल नंबर सी इन रोल नंबर एंटर नेम सी इन नेम हे ठीक आहे. पण मार्क्स ॲक्सेप्ट करताना तुम्ही काय करणार एंटर द मार्क्स ऑफ 5 सब्जेक्ट्स. मग तुम्ही फॉर लूप लावणार आणि मग ॲक्सेप्ट करणार सी इन m ऑफ i. हां मग त्या केसमध्ये काय होईल त्या केसमध्ये लूप वापरलं तुम्ही. मग तुम्ही त्या आतमध्ये जर लूप वापरलं तर तुम्हाला कंपाईल टाईम एरर येते. तुम्ही जर समजा एखादं फंक्शन इथेच डिफाईन करताय तर त्याचा अर्थ असतो की दॅट इज अ इनलाईन फंक्शन.
See, if you are defining the member function inside the class, then that will be treated as a inline function. मग inline फंक्शनचे रूल्स तुम्हाला फॉलो केले पाहिजेत whenever you are writing or you are defining the function inside. जर ते inline फंक्शनचे रूल्स फॉलो करत नसेल तर कंपल्सरी यू हॅव टू डिफाईन दॅट फंक्शन आउटसाइड द क्लास. कळाला कॉन्सेप्ट? म्हणून मग इथे लूप असेल, ब्रेक असेल तर अलाउड नाही आहे. का? तर ते इनलाईन ट्रीट होत आहे. जर तुम्ही आतमध्ये डिफाईन केलं तर, जर तुम्ही बाहेर डिफाईन केलं तर ते नॉर्मल फंक्शनसारखं ट्रीट होतं. दॅट्स वाय वॉट एवर रूल्स फॉर इनलाईन फंक्शन्स दोज यू हॅव टू फॉलो वाईल रायटिंग फंक्शन और वाईल डिफायनिंग द फंक्शन इनसाइड क्लास. कळालं? मग आता इथे ॲक्सेप्टमध्ये तुम्ही काय कोड लिहिणार आहे? लाईक सी आउट एंटर रोल नंबर लाईक दिस. तुम्ही काय करणार? सी इन आर NO. Similarly, C out, enter, name, and next C in, name. आता मला सांगा, ॲक्च्युली आपण याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर लिहिलेलं नाही आहे. वी हॅव नॉट रिटन कन्स्ट्रक्टर, बट वी हॅव रिटन नॉर्मल फंक्शन टू ॲक्सेप्ट. इन्स्टेड ऑफ दॅट ॲक्सेप्ट यू कॅन राईट अ कन्स्ट्रक्टर टू इनिशियलाइज द डेटा मेंबर्स. ऑलरेडी वी हॅव सीन. मग आता इथे एखादा ऑब्जेक्ट क्रिएट केला की तुम्ही ॲक्सेप्ट कॉल करणार, त्याच्यासाठी कंपल्सरी मगच त्याचा रोल नंबर आणि नेम सेट होईल. तर आपण काय करतो इथे की ॲक्सेप्ट केला आहे एखाद्या स्टुडंटची इन्फॉर्मेशन की जस्ट काउंट इन्क्रीमेंट करा. अदरवाईज आपण करायला काय पाहिजे? अदरवाईज काय करायला पाहिजे की तुम्ही कन्स्ट्रक्टर लिहा. कन्स्ट्रक्टर कॉल झाला की काउंट इन्क्रीमेंट झाला पाहिजे. कळतंय मी काय म्हणते? इथे ॲक्सेप्ट मात्र तुम्ही एक्सप्लिसिटली कॉल करणार आहे. कन्स्ट्रक्टर असता तर तो एक्सप्लिसिटली कॉल करायची गरज नव्हती, तो डायरेक्टली कॉल होईल. दोन्ही करून दाखवते मी. आधी ॲक्सेप्ट आहे, तर ॲक्सेप्टमध्ये आपण काय करणार आहे? सी इयर एकदा काय इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट झाली की नाव वी विल इन्क्रीमेंट द काउंटर दॅट इज CNT प्लस प्लस. ठीक. म्हणजे मी एखाद्या ऑब्जेक्टसाठी ॲक्सेप्ट कॉल केला की CNT इन्क्रीमेंट झाला, सेकंड ऑब्जेक्टसाठी कॉल केलं की CNT इन्क्रीमेंट झाला. लाईक दिस ॲटोमॅटिकली होईल ना. स्टुडंट, रिटर्न टाईप, क्लास नेम, scope resolution, function name. This is the syntax to define function outside the class. ओके. आता इथे आपण काय लिहिणार आहे? जस्ट डिस्प्ले करा रोल नंबर आणि नेम. इथे आपण काउंट डिस्प्ले करणार नाही आहे. आता मला एक रूल सांगायचा तुम्हाला की सी हा जो मेंबर आहे CNT हा काय आहे? स्टॅटिक आहे. आणि रोल नंबर आणि नेम काय आहेत? नॉन स्टॅटिक इन्स्टन्स. हां. फंक्शन कुठल्या टाईपचं आहे? ॲक्सेप्ट. नॉन स्टॅटिक म्हणजे मी नॉन स्टॅटिकमध्ये स्टॅटिक डेटा फेच करते. स्टॅटिक डेटा मेंबरला ॲक्सेस केला आहे. इट इज अलाउड. इट इज अलाउड. बट रिमेंबर, एखादं फंक्शन जर स्टॅटिक असेल त्याच्यामध्ये तुम्ही ओन्ली स्टॅटिकच ॲक्सेस करू शकता. कळाला? हा रूल कंपल्सरी लक्षात ठेवायचा. फंक्शनमध्येच आपण ॲक्सेस करतो डेटा मेंबर्सना. डेटा मेंबर्स वी आर ॲक्सेसिंग इनसाइड अ फंक्शन. आता या डिस्प्ले फंक्शनमध्ये मी डायरेक्टली रोल नंबर आणि नेम डिस्प्ले केला आहे. मी नॉन स्टॅटिक मेंबर्स डिस्प्ले केले. हे नॉन स्टॅटिक आहेत ना, रोल नंबर आणि नेम, ते मी इथे डिस्प्ले केले. ठीक आहे, ओके. जरी तुम्ही इथं काउंट जरी डिस्प्ले केलं ना, दॅट इज अगेन फाईन. ओके. मी काय म्हणते आहे? आणि परत इथे तुम्ही CNT प्लस प्लस करताय. CNT हा आहे नॉन CNT हा आहे स्टॅटिक. रोल नंबर आणि नेम आहेत नॉन स्टॅटिक इन्स्टन्स व्हेरिएबल्स आहेत. CNT हा स्टॅटिक और क्लास व्हेरिएबल आहे. पण फंक्शन आपलं कुठल्या टाईपचं आहे? ॲक्सेप्ट. नॉन स्टॅटिक आहे. म्हणजे नॉन स्टॅटिक मेंबर फंक्शनमध्ये तुम्ही स्टॅटिक ॲज वेल ॲज नॉन स्टॅटिक मेंबर्स ॲक्सेस करू शकता. यू कॅन ॲक्सेस static as well as non-static data members as well as other member functions, anything. You can access static or non-static. Non-static चा अर्थ असतो instance. Members of a class inside non-static member function. Non-static म्हणजे instance member function. Normal member function मध्ये तुम्ही स्टॅटिक किंवा नॉन स्टॅटिक कुठल्याही टाईपचा डेटा ॲक्सेस करू शकता त्या क्लासचा. बट inside a static member function, this one is a static member function. Now display count. Okay, here you can access only static data. मग स्टॅटिक म्हणजे कुठला आहे? ओनली CNT यू कॅन ॲक्सेस ओव्हर हिअर इनसाइड डिस्प्ले CNT. हा रूल ऑलवेज लक्षात ठेवायचा. ओके. तर आता
थर्ड मेंबर फंक्शन आपल्याला लिहायचं आहे, दॅट इज अ डिस्प्ले CNT. void function name is class name is student, scope resolution operator, function name display CNT. याच्यामध्ये आपल्याला जेव्हा हे डिस्प्ले CNT आपण इनलाईन पण लिहू शकतो ते फंक्शन, कारण आपल्याला जस्ट CNT डिस्प्ले करायचं आहे. आयदर यू कॅन राईट ओव्हर हिअर और यू कॅन राईट हिअर ऑल्सो. आपण इथेच लिहून टाकूया हे फंक्शन. तर याच्यामध्ये कसं लिहिणार, इथे आपण क्लास क्लोज करणार आहे फायनली. स्टॅटिक void डिस्प्ले CNT मीन्स यू हॅव टू जस्ट डिस्प्ले द काउंट, दॅट्स इट. मग डिस्प्ले काउंट कसा करणार आहे, मग आपण जे नॉर्मली ॲक्सेप्ट अँड डिस्प्ले आउटसाईड केले, डिस्प्ले CNT मला इथे करायचं ना. ओके फाईन, यू कॅन डिस्प्ले हिअर सी आउट. तर इथे आपण लिहूया नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स इक्वल टू CNT, दॅट्स इट. म्हणजे आपण इथे CNT मध्ये काय डिस्प्ले होईल, समजा तुम्ही 2 ऑब्जेक्ट क्रिएट केले ते S1, पण S1 डॉट गेट डेटा S1 डॉट ॲक्सेप्ट, S2 डॉट ॲक्सेप्ट कॉल केल्यावर काउंट तुमचा इन्क्रीमेंट होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, नाव वी हॅव टू राईट मेन. कळालं, म्हणजे किती ऑब्जेक्टचा डेटा डिस्प्ले केला की CNT किती झाला आहे ते कळेल लगेच. पण नॉर्मली कसं पाहिजे की काउंट तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा डिस्प्ले करून बघायचं आहे, तर मग असं करा. ओके, नाव मेनमध्ये काय करणार आता, मेनमध्ये तुम्हाला आपण इंट मेन और void मेन एनिथिंग यू कॅन राईट. इंट मेन याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट आहे की ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. आता एक डायग्राम पण मी परत एकदा एक्सप्लेन करेल तुम्हाला, डोंट वरी. फर्स्ट वी विल क्रिएट ऑब्जेक्ट्स. तर ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतो आपण, लाईक क्लास नेम इज अ स्टुडंट, आणि ऑलवेज रिमेंबर फर्स्ट लेटर जे असतं शक्यतो कॅपिटल द्या क्लास नेमचं. कंपल्सरी रूल नाही येतो, बट दॅट इज अ नेमिंग कन्व्हेन्शन. बेटर टू यूज फर्स्ट नेम ॲज अ फर्स्ट लेटर, फर्स्ट कॅरेक्टर ऑफ क्लास नेम ॲज अ कॅपिटल. तर स्टुडंट S1 केला आपण, S2 पण करूया. 2 ऑब्जेक्ट्स ऑफ स्टुडंट क्लास वी हॅव क्रिएटेड नाव. पण लगेच जर तुम्ही डिस्प्ले CNT म्हणला तर तुम्हाला 0च मिळणार आहे ऑफकोर्स, कारण काउंट आपण इन्क्रीमेंट कुठं करतो आहे याच्यामध्ये. पण जर तुम्ही एक कन्स्ट्रक्टर लिहिलेला असता क्लासचा तर मात्र ॲटोमॅटिकली तुमचा काउंट हा इन्क्रीमेंट होईल. कसं, तर मी तो कन्स्ट्रक्टर लिहून दाखवते. तर इनिशियली आपण असं करूया, S1 डॉट ॲक्सेप्ट, S2 डॉट ॲक्सेप्ट. नाव सी वी विल जस्ट डिस्प्ले द इन्फॉर्मेशन डिरेक्टली. S1 डॉट डिस्प्ले अँड S2 डॉट डिस्प्ले. आणि इथे जर तुम्हाला नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स क्रिएटेड डिस्प्ले करून बघायचे तर नाव what you want to display, count. Okay, now how to call this display CNT. Now member functions, whatever static member functions you have to call using class name scope resolution operator. अजून एक कॉन्सेप्ट आहे तो सांगायचा राहिला आहे की सी, जेव्हा तुम्ही एखादा डेटा मेंबर ॲज अ स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करता क्लासच्या इनसाइड, तर क्लास संपल्यानंतर, आता सपोज वी आर closing here class, this one is a static member function. Suppose we have closed here class close झाल्यानंतर ना तुम्हाला तो डेटा मेंबर रिडिक्लेअर करायचा असतो. आपण हे मेंबर फंक्शन आउटसाइड दी क्लास कसं डिफाईन करतो, युजिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. याच्यामध्ये आपण काय करतो, रिटर्न टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, फंक्शन नेम, आर्ग्युमेंट्स, हा सिंटॅक्स फॉलो करतो. जेव्हा तुम्ही एखादा व्हेरिएबल जो आहे तो स्टॅटिक असेल तर तुम्हाला कंपल्सरी एक रूल फॉलो करायचा आहे की तो परत एकदा रिडिक्लेअर करा. रिडिक्लेअर कुठं करायचा, क्लासच्या आउटसाईड. आणि तो रिडिक्लेअर करताना तुम्हाला एक सिंटॅक्स फॉलो करायचा आहे. तो सिंटॅक्स आहे अगेन व्हेरिएबलचा डेटा टाईप, क्लास नेम, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, व्हेरिएबल नेम. कळालं मी काय म्हणते. व्हेरिएबलचा डेटा टाईप आहे तुमचा लाईक इंट. ओके, त्याच्यानंतर क्लास नेम काय आहे तुमचा, स्टुडंट. त्याच्यानंतर सी क्लास नेम काय आहे तुमचा, स्टुडंट आहे. त्याच्यानंतर आम्हाला एक सांगायचं होतं तुम्हाला की जे आपण मगाशी डिस्कस केलं की जर मला एखादी इनिशियल व्हॅल्यू द्यायची आहे तर ती इथं नाही द्यायची, कुठे द्यायची, इथे द्यायची. इथे खाली डिफाईन करताना तुम्हाला इनिशियल व्हॅल्यू, समजा मला 5 स्टार्ट करायचं आहे काउंट, तर तुम्ही इथे इनिशियल व्हॅल्यू 5 देऊ शकता. 5 पासून काउंट स्टार्ट होईल. पण असं नॉर्मली असतं का, नाही. नॉर्मली आपण 0 स्टार्ट करतो, तर इनिशियल व्हॅल्यू इथे 0 देऊन ठेवा, म्हणजे नो एनी कन्फ्युजन. कळालं, कशी द्यायची.
तर रिटर्न टाईप जसं आपण रिटर्न टाईप लिहितो ना त्याच्याऐवजी डेटा टाईप लिहा. त्याच्यानंतर क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. नेम काय याचं CNT, व्हेरिएबल नेम इज CNT and is equal to 0 you can write here. Getting? This is how we have to, this is compulsory. You have to declare each and every static variable again outside the class. Redeclare करायचं. This is the rule. Normal member function आपण कॉल कसं करतो ऑब्जेक्ट डॉटनी. स्टॅटिक मेंबर फंक्शन यू हॅव टू कॉल युझिंग क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. हेच जर तुम्ही जावामध्ये बघितलं तर डायरेक्टली क्लास नेम डॉटनं कॉल करता येतं, पण इथे तुम्हाला स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर यूज करायचं आहे फॉर कॉलिंग स्टॅटिक मेंबर फंक्शन. कसं तर क्लास नेम काय आहे तुमचं स्टुडंट, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर मेंबर फंक्शन काय आहे तुमचं डिस्प्ले CNT. दॅट्स इट. दिस इज हाऊ टू कॉल स्टॅटिक मेंबर फंक्शन. आता याच्यामध्ये ॲक्च्युअली एक्झिक्युशन कसं होतं ते पटापट बघूया की एक्झिक्युशन होताना पहिल्यांदा वी हॅव क्रिएटेड अ क्लास स्टुडंट. क्लास स्टुडंटमध्ये आपण 2 डेटा मेंबर्स घेतलेत रोल नंबर आणि नेम. दीज आर फॉर ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट, म्हणजे प्रत्येकासाठी त्या डेटा मेंबरची सेपरेट कॉपी असते. दॅट्स वाय दीज आर नॉन स्टॅटिक. नॉन स्टॅटिक का तर स्टॅटिक जे असतं त्याची कॉपी सिंगल असते, इंडिव्हिज्युअल असते, कॉमन फॉर ऑल ऑब्जेक्ट्स असते. ओके. आणि प्रत्येक ऑब्जेक्टसाठीचे येते, प्रत्येक ऑब्जेक्टला रोल नंबर नेम वेगळं वेगळं आहे म्हणून ते नॉर्मली तुम्हाला डिक्लेअर करायचे आहेत लाईक इंट RNO कॅर नेम ऑफ 20. नेक्स्ट वन इज सी दिस इंट CNT. CNT इज नाव स्टॅटिक. वाय बिकॉज CNTमध्ये आपण काय मेंटेन करणार आहे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स क्रिएटेड. हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स आपण त्या स्टुडंट क्लासचे क्रिएट केले तर ते जसे जसे आपण क्रिएट करेल तसं तसं तो काउंट आपण मेंटेन करणार आहे. दॅट्स वाय म्हणून मग तो व्हेरिएबल ऑल क्लाससाठीचा एकच असणार आहे म्हणून त्या टाईपचे व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो ॲज अ स्टॅटिक. ऑलवेज रिमेंबर whatever shared by all objects that you have to compulsory declare as a static. It may be a data member, it may be a member function. ओके. जर तुमच्या क्लाससाठी एखादी तुम्ही फंक्शनॅलिटी करताय क्लाससाठी ओव्हरऑल क्लाससाठी आहे ना डिस्प्ले काउंट काय आहे ओव्हरऑल क्लासचे ऑब्जेक्ट तुम्ही डिस्प्ले करताय हा ऑब्जेक्टसाठी आहे का ते नाही तर दॅट टाईप ऑफ फंक्शनॅलिटी यू हॅव टू डिफाईन विथ द हेल्प ऑफ स्टॅटिक कीवर्ड अँड दॅट टाईप ऑफ मेंबर फंक्शन इज अगेन अ स्टॅटिक. कळत आहे. नेक्स्ट आपण लिहिलं ॲक्सेप्ट आणि डिस्प्ले. ॲक्सेप्ट डिस्प्ले आपण कंपल्सरी यू हॅव टू कॉल ॲक्सेप्ट अँड डिस्प्ले विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट डॉट. का रूलच आहे. नॉन स्टॅटिक किंवा नॉर्मल मेंबर फंक्शन्स यू हॅव टू कॉल युझिंग ऑब्जेक्ट डॉट. मग त्याच्यामुळे आपण काय केलं इथे S1 डॉट S2 डॉट असं कॉल केलं आहे. पण जर काही एखादा मेंबर फंक्शन आहे ते स्टॅटिक आहे ते तुम्ही ऑब्जेक्ट डॉटनं कॉल करणार नाही आहे. गेटिंग. क्लास नेम स्कोप रिझोल्युशननी आपण त्याला कॉल करायचं. समजा एखादा डेटा मेंबर ॲज अ स्टॅटिक तुम्ही डिक्लेअर केला तर तो परत रिडिक्लेअर करणं गरजेचं आहे. दॅट इज इन केस ऑफ C++. ॲक्च्युली जावामध्ये तुम्हाला रिडिक्लेअर करायची गरज नाही पडत. हे डिस्प्ले CNT पण आउटसाइड दी क्लास डिफाईन करू शकता लाईक रिटर्न टाईप क्लास नेम स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर डिस्प्ले CNT अँड ब्रॅकेट अँड दिस इन दिस वे. देअर यू विल नॉट यूज स्टॅटिक कीवर्ड. ओके. नाव नेक्स्ट पॉईंट ॲक्सेप्टमध्येच आपण काउंट इन्क्रीमेंट करतो आहे. नॉन स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे हे ॲक्सेप्ट. त्याच्यामध्ये तुम्ही स्टॅटिक मेंबर ॲक्सेस केला आहे अलाउड आहे. पण जर डिस्प्ले CNT हा जो स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही रोल नंबर किंवा नेम ॲक्सेस नाही करू शकत. कंपल्सरी रिमेंबर डिस्प्ले CNTमध्ये जर तुम्ही विचार जरी केला की रोल नंबर आणि नेमला ॲक्सेस करूया तर दॅट इज नॉट अलाउड बिकॉज स्टॅटिक कॉन्टेक्स्ट जो असतो ना त्याच्यामध्ये नॉन स्टॅटिक अलाउड नाही आहे. कळालं. का बरं असेल असं रूल. व्हाय दिस इज द रूल. असं का असेल. समजा की मी क्लासचा एक पण ऑब्जेक्ट नाही क्रिएट केला आहे आणि मी डिस्प्ले CNT मेंबर फंक्शन कॉल केलं. करू शकते का. डिस्प्ले CNT काय आहे क्लासचं आहे ना. हे स्टॅटिक म्हणजे काय क्लासचं आहे. मग मला ऑब्जेक्ट कशाला पाहिजे क्रिएट करायला. मी डिस्प्ले CNT असंच कॉल केलं विदाउट क्रिएशन ऑफ ऑब्जेक्ट. 0 व्हॅल्यू येईल ना. हां मग जर मी डिस्प्ले CNTमध्ये जर हा रोल नंबर किंवा नेम ॲक्सेस करायला गेले. रोल नंबर नेम कधी असतो तुमचा ऑब्जेक्टचा पार्ट आहे. ऑब्जेक्ट क्रिएट केल्याशिवाय रोल नंबर नेम मिळणार आहे का तुम्हाला.
मग तुम्ही इथे ॲक्सेस कसं काय करू शकणार, असा अर्थ आहे त्याचा. म्हणून स्टॅटिक मेंबर फंक्शनमध्ये तुम्ही इन्स्टन्स व्हेरिएबल्स ॲक्सेस नाही करू शकत. कारण इन्स्टन्स व्हेरिएबल येतात कधी, जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतं तेव्हा ते क्रिएट होतात. पण CNT कधी क्रिएट होतो, मेमरीमध्ये. मेमरीमध्ये CNT क्रिएट होतो जेव्हा तुम्ही क्लास क्रिएट केला की लगेच CNT क्रिएट झाला असं समजा. कळालं. तर आता इथे काय होणार आहे, सी हिअर वी हॅव क्रिएटेड फर्स्ट ऑब्जेक्ट S1 मेमरीमध्ये क्रिएट झाला. इट इज हॅविंग रोल नंबर अँड नेम बोथ. या दोन्हीसाठी मेमरी अलोकेट झाली. CNT इज अगेन देअर इनसाइड अ मेमरी अँड इनिशियल व्हॅल्यू इथे काय दिली आपण, 0 दिली आहे. यानं तो व्हेरिएबल ऑलरेडी CNT मेमरीमध्ये आहे आणि त्याची इनिशियल व्हॅल्यू आहे 0. ओके. जेव्हा तुम्ही S1 क्रिएट केला तेव्हा S1 एवढा क्रिएट झाला. सेकंड ऑब्जेक्ट क्रिएट केला, सपोज S2 क्रिएट होईल इथे. इट इज हॅविंग रोल नंबर अँड नेम, नथिंग इनसाइड दॅट असं समजा. नाव नेक्स्ट S1 डॉट ॲक्सेप्ट ना एंटर रोल नंबर नेम ॲक्सेप्ट झालं. कुणाचं होईल, S1चा रोल नंबर आणि नेम, सपोज नेम दिलं ABC एनिथिंग. CNT काय केलं आहे आपण, ++ केलं आहे. CNT विल बिकम 1 हिअर. CNT काय होता, आधी 0 होता, तो काय झाला आता 1 झाला. नेक्स्ट S2 डॉट ॲक्सेप्ट कॉल झालं कोणासाठी, S2साठी. S2चा रोल नंबर आणि नेम आपण दिला आहे लेट 2 आणि PQR एनिथिंग. आणि लगेच CNT ++ झाला. मग नीट लक्ष द्या, इथे CNT कुठला आहे, एकच आहे आपल्याकडे. CNT आधी काय होता, 0 होता, तो कट होऊन 1 आला. CNT किती आहेत आपल्याकडे, ओनली 1. त्याच्यामध्येच सगळे चेंजेस होणार आहेत. म्हणजे ते थ्रू तुम्ही जेव्हा ॲक्सेप्ट S1साठी कॉल करा, S2साठी कॉल करा, ही CNT हा एकच असतो. मग CNT आता काय झाला, 2 झाला. दॅट्स इट. मग आता नंतर डिस्प्ले करताय तुम्ही, डिस्प्ले S1 आणि S2ची इन्फॉर्मेशन डिस्प्ले होईल आणि CNT तुम्हाला किती मिळेल, ऑफकोर्स 2. कळालं. दिस इज स्टॅटिक. एनी काही डाऊट्स आहेत का, कळालं. तर दिस इज हाऊ वी कॅन यूज स्टॅटिक डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स. आता जर कन्स्ट्रक्टर लिहायचं असेल तर सिम्पल आहे. समजा मी या क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर लिहिते, तर कन्स्ट्रक्टर मी कसा लिहिणार, तर इथे लिहून दाखवते मी. क्लास नेम लाईक स्टुडंट असं लिहिणार ना कन्स्ट्रक्टर, पब्लिक सेक्शनच्या इनसाईड. आणि समजा मी पॅरामीटराईज नाही लिहिते, डिफॉल्टच लिहिते. आणि डिफॉल्टमध्ये मी काय करते, फक्त लिहिते इथे CNT++, दॅट्स इट. आणि इथलं CNT++ आपण काढूया. काय केलं आपण, इथले CNT++ काढलं आणि कुठं टाकलं, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. यू हॅव टू राईट ओव्हर हिअर इनसाइड अ पब्लिक सेक्शन. काय होईल सांगा मला आता तुम्ही गेट डेटा कॉल जरी नाही केला, तुम्ही 4 ऑब्जेक्ट्स नुसते क्रिएट जरी केले आणि गेट डेटा फक्त 2 जणांसाठी कॉल केला, तरी पण काय होईल, तुमचा काउंट 4 मिळेल तुम्हाला. ऑफकोर्स, कारण जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता ॲटोमॅटिकली हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होईल आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झाल्या CNT इन्क्रीमेंट होतं. कळतं. CNT इथं इन्क्रीमेंट न करता मी कुठं केला, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ऑलवेज कॉल होतो जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताय. हा जर पॅरामीटराईज असेल तरी चालेल, मग तुम्हाला पास करावं लागेल लाईक रोल नंबर आणि नेम. आणि तिथे पण तुम्ही CNT इन्क्रीमेंट केला तरी चालेल. कळतं आहे. पॅरामीटराईज पण 1 मोर लिहू शकता. मग पॅरामीटराईज लिहिला तर ॲक्सेप्ट लिहायची गरज नाही पडत. कळाला डिफरन्स. हे सगळं ओव्हरऑल क्लिअर आहे का. मग कन्स्ट्रक्टरने काय होईल की तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केल्या CNT इन्क्रीमेंट होईल. आणि जर कन्स्ट्रक्टर नाही लिहिला तर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, ॲक्सेप्टमध्ये CNT इन्क्रीमेंट करा, दुसरा कुठला ऑप्शनच नाही आहे. मग CNT मग ॲक्सेप्ट कॉल केल्यावर CNT इन्क्रीमेंट होईल त्या केसमध्ये. कळालं. दोन्ही वेळेनं प्रोग्राम्स करून बघा. दॅट्स इट फॉर टुडे. स्टॅटिक डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स. थँक्यू.